ज्या दोन राण्या होत्या म्हणजे कैकेयीच्या बरोबर सुमित्रा आणि कौशल्या, त्या दोघींनी अर्धा अर्धा प्रसाद आपला तिला दिला. म्हणजे दोन भाग प्रसादाचे झाले. प्रत्येकीला बघा कशी वाटणी आली. कौशल्याला एक, सुमित्रेला एक आणि कैकेयीला दोन वाटणी आले बघा. मग त्याच्या पोटी जे पुत्र जन्माला आले, कौशल्येचा राम, सुमित्रेचा लक्ष्मण आणि कैकेयीच्या पोटी आले भरत आणि शत्रुघ्न. आणि हे जो तिसरा जो उचलला होता तो पिंड म्हणजे तो प्रसाद उचलला होता तो ज्या अंजनी मातेच्या उतरी गेला आणि तिच्या त्या ठिकाणी हनुमंताचा जन्म झाला. म्हणजे हा अंश सुद्धा हा प्रभू रामचंद्रांच्या सानिध्यातून हा अंश जन्माला आला. म्हणून हे जी मोठी आख्यायिका, ही मोठी गोष्ट आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जन्म कसा झाला हनुमंताचा आणि त्यांनी काय पोलीस वर्षाने भावाने पोलीस झालेल्या आपल्या या महाराष्ट्रामध्ये आज हे मुंबई शहर आणि या स्वतःची पद्धती जी आपण संबोधतो अशा या भांडुपमध्ये जिल्ह्यात किंवा एक समाजसेवा मंडळ साई विहार या मंडळाच्या वतीनं चालवा क्रमांक या दिवशी श्री हनुमान जन्मोत्सव मोठ्या दिमागात या ठिकाणी पार पडतोय. मंडळाचा हा 50वा वर्ष म्हणजे पूर्ण महोत्सव आणि या हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्तानं आजचा हा सामनेसारखे भगवान त्यांना आयोजित करून सुरुवातीला ज्यांनी भजन सादर केलं ते म्हणजे या भांडून नगरीचे एक रत्न स्वर्गीय नाशिराबुवा सन्माननीय सुधीरबुवा बोरकर आणि मी स्वतः गुरुवार पोस्टवाडा तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग आणि सुखवस्तीसाठी परेड मुंबई आम्हाला या ठिकाणी आमंत्रित केल्याबद्दल मी प्रथमतः या विश्वास महिला मंडळ व समाजसेवा मंडळ यांचे मनपूर्वक आभार मानतो. या मंडळाचे अध्यक्ष आहेत, संस्थापक आहेत सन्माननीय अशोकजी मोहिते राणे. या मंडळाचा आज 50 वर्ष पूर्ण होत आहे. मंडळ टिकणं 50 वर्ष हे खूप मोठ्या प्रमाणे त्याच्यात हे मंडळ टिकवण्यासाठी मोलाचं मेहनत सन्माननीय अशोकजी मोहिते राणे. या मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय दिवाकर पाटील, त्याप्रमाणे सेक्रेटरी आहेत प्रदीपजी हरी, अधिकार रेल्वे आणि सावंत आणि सल्लागार आहेत सुहास कोठावळे.
शाळेमध्ये पदाधिकारी आणि रहिवासी त्याचप्रमाणे युनिव्हर्सिटी निवडणूक सत्यानंद झाले सचिनजी लांबे व कार्यकर्ते यांचे मनपूर्वक आभार मानतो. या कार्यक्रमासाठी आम्हाला त्यांनी आमंत्रित केले ते म्हणजे आदरणीय माझे गुरुबंधू सन्माननीय विलासजी भाईबुवा यांचे देखील मनपूर्वक आभार मानतो. आणि या मंडळाचे भांडारा रघुनाथ नावाचे म्हणजे संजयजी लक्ष्मण बागे तुम्हा सर्वांचे या ठिकाणी आभार मानून जमलेल्या तमाम पसंत रसिकांच्या बोल विद्यार्थी आराधने देवता गणपती नगराला वंदन करू सरस्वती मातेचे नतमस्तक होऊ रत्नदेवताचे स्थानदेवतेला अभिवादन करू माझी ग्रामदेवता बनवून सुरेश्वराचा आशीर्वाद घेतो. माझी कुलदेवता आहे स्वात्म्यामा भव तुझा आशीर्वाद घेऊन तुम्हाला जमलेल्या सर्वांच्या मातृदेवतेला पितृदेवतेला आशीर्वाद करू. आई भैरादेवी आई निर्मादेवी त्याचप्रमाणे ब्रह्म श्रेष्ठ श्री रामेश्वरी आई भरारी यांचा आशीर्वाद घेऊन तसेच संपूर्ण जगताचा हात देव व काम होणे परस्त्री मात्र समान मानणाऱ्या श्रीमंत राजा छत्रपतींच्या महाराजांचा पूजा करून माझ्या आई जिजाऊंच्या मानाचा लग्न करून त्याचप्रमाणे छत्रपती संभाजी महाराजांना पूजा करून आणि स्वर्गीय हिंदू सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीत श्रीमंत अभिवादन करून या ठिकाणी आपले राष्ट्रवादीच्या या दुसऱ्या पर्वाला दिवस देतो. जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र. तुमचे देखील मनपूर्वक मंडळाच्या वतीने आभार मानतो. त्याचप्रमाणे या भांडूप नगरीमध्ये अनेक नामवंत बहिणी आहेत. नावं घेऊन गेली ते इकडे बोलणार नाही त्यामुळे संस्थेमध्ये सगळ्यांचे आभार मानते. या भांडूप नगरीतील सर्व उद्योगवा सर्व पटवारवादक तबलावादक नाट्यकर्मी असतील आणि हितचिंतक आयोजक असतील त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. या कार्यक्रमासाठी उपस्थित माझे मित्र आदरणीय मंगेशजी सावंत आणि त्यांच्या सौभाग्यवती मानसिक सावंत या देखील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे आभार मानून तसेच माझा शिष्य अवधूत सुतार यांचे वडील मनोहर सुतार या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे आशीर्वाद घेऊन या ठिकाणी या उदयनबारीच्या कार्यक्रमाला सुरुवात करते. धन्यवाद.